हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. छुपे आकर्षण आणि भीती भाग 3. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जो धाडसाने साहस करतो त्याची तुम्ही हत्या करता, जो धाडसाने साहस करत नाही त्याला तुम्ही जिवंत ठेवता. निर्भय त्याच्या मनात जे येते त्याप्रमाणे तो बिनधास्तपणे प्रत्यक्ष कृती करून मोकळा होतो. त्याच्या आत एक आणि बाहेर एक असे नसते. त्याचा भला बुरा परिणाम जो काही होईल तो ते सहन करतो, करावाच लागतो. यात बेगडी आचरण करून तो बहुतांशी त्याचा लाभच उठवत असतो. परंतु कधी अंदाज चुकतो आणि शिक्षा भोगावी लागते, प्रसंगी तुरुंगात जावे लागते. तरीही तो हार मानत नाही. काहीतरी क्लृप्त्या युक्त्या करून, राजकीय दबाव आणून, काही ना काही उचापती करून तो मुखावर सदा हास्य दाखवत त्यातूनही सुटण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा पोलिसांच्या ढिसाळपणावर, न्यायदानाच्या दिरंगाईवर आणि जनतेच्या विस्मरणावर ठाम विश्वास असतो. या जोरावर तो अनेक वर्षे शिक्षा होऊ देत नाही. यातच निवडणुका येतात. हा निवडून येतो आणि सर्वांमधून 5 वर्षे तरी सुटतो. पुढचे पुढे पाहू असे म्हणून तो 5 वर्षे जनतेची सेवा करू लागतो. भीतीयुक्त मनुष्य नेहमी त्याच्या आत जे असते ते झाकण्यासाठी त्याच्या बरोबर विरुद्ध बाहेर आचरण करत असतो. त्यातून त्याला भौतिक उपभोग घ्यावेसे वाटत असते. परंतु याचा वर पत्ताही लावू न देता तो बाहेर योगाचरण करत असतो, कारण त्याच्यावर समाजाचा दबाव असतो. समाज धर्माच्या नावाखाली किंवा संप्रदायाच्या नावाखाली किंवा परंपरेच्या नावाखाली किंवा असेच काही करून त्याला झुकवून ठेवतो. वास्तवात धर्म ही वैयक्तिक खाजगी बाब आहे, परंतु प्रत्यक्षात ती सार्वजनिक बाब झालेली असते. यामुळे समाजाला पाहिजे तशी परंतु धर्माच्या नावाखाली कृती होत असते. जनतेच्या रेट्यापुढे भीतीयुक्त काहीही करू शकत नाही. निर्भय वरवर देखावा करत जनतेच्या भल्यासाठी काहीही करत धूळ फेकत असतो. या दोघांनाही यापासून कायम करता सुटका करून घ्यायची असल्यास एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे अभय होणे. भय आणि निर्भय यापासून सुटका होणे म्हणजे अभय होणे. अभय स्वतःपासून आणि समाजापासून मुक्त होतो. तो योगी होतो. आत किंवा बाहेर असे त्याला काहीही नसते. त्याच्याकडे जे काही असते तेच त्याच्यासाठी एकमेव सत्य असते. त्यातच तो रत असतो. त्यात त्याला काही भर नको असते आणि त्याला त्यामधून काही मुद्दाम त्याज्य करायचे नसते. जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही अशी त्याची विचारसरणी असते. त्याच्यासाठी जे आहे तेच पर्याप्त आहे. आणखी कशाची काही गरज नाही. कसलेही छुपे आकर्षण नाही की कसली काही भीती नाही. जे आहे ते परमात्म्याचे उघड गुपित आहे. याचा उलगडा योगगुरू करू शकतो. त्यासाठी त्याचे चरणी दाखल होणे हेच उत्तम. यासाठी अध्यात्माला, ध्यान समाधीला, सत्संगाला अन्य पर्याय नाही. फायदे तोटे भाग 1. लाओत्से पुढे सांगतो की येथे 2 मुद्दे आहेत. यात काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. भययुक्त माणसापासून काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. तसेच निर्भय माणसापासून काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. भययुक्त माणूस परंपरा प्रिय आहे. त्याच्यामुळे जुने टिकून आहे. पुरातन काळी लिहायची सोय नव्हती. सर्व विद्या तोंडपाठ करून जपून ठेवावी लागली. हे काम भययुक्त माणसामुळे शक्य झाले. त्याने ऋषीमुनींनी जे काही रचून ठेवले ते मुखोद्गत केले. पुढे याच माणसाच्या संततीमुळे ही विद्या त्याच्या वंशजांनी सांभाळली. त्यामुळे हिंदुस्थानी वेद, शास्त्रे, पुराणे इत्यादींचे हेच फार मोठे वैशिष्ट्य आहे की सबंध हिंदुस्थानात त्यांची म्हणण्याची पद्धत, चाल एकच एक आहे. जर हा भययुक्त माणूस नसता तर हिंदुस्थानचा हा जगातला मार्गदर्शक, ज्ञानाचा ठेवा काळात लुप्त झाला असता. भययुक्त माणूस परंपरा इतकी जपतो, त्याचा त्यावर इतका दृढ विश्वास असतो की तो नाविन्याला बोटे मोडतो. तो स्वतः जे चालले आहे त्यात समाधानी असतो. तो नाविन्याला प्रोत्साहन देत नाही. कोणी नवीन काही शोधले तर भययुक्त माणूस नाविन्याचा सहज स्वीकार करत नाही. यामुळे प्रगतीला खीळ बसते. यानात बसून जग पुढे निघून जाते आणि असा मनुष्य अजून घोड्यावर रपेट मारत फिरत असतो. तो म्हणतो की त्याचा धर्म सनातन आहे
आणि त्यामुळे तो बदलण्याची गरज नाही. त्याचा हा धर्म हजारो वर्षे पूर्वापार चालत आला आहे. तो म्हणतो की त्याचा धर्म त्याच्या ऋषीमुनींनी सांगितलेला आहे. तो बरोबरच असणार, यात जराही शंका नाही. तो चूक असणे शक्यच नाही. तो बाबा वाक्यम प्रमाणम या वचनाला चिकटून वर्तन करत असतो. त्याच्या मूलतत्ववादामुळे हे लक्षात येत नाही की धर्म सनातन नसून धर्माचे तत्व सनातन आहे. यामुळे तत्व अबाधित ठेवून त्याचे चालचलन आधुनिक युगाशी जुळवून घेतले तर त्या धर्माचा सर्वांना फायदा होईल. आज आपल्या देशाला ब्रिटिशांना हुसकावून घालवून दिलेल्याला 65 वर्षे होऊन गेली आहेत. त्यावेळच्या पद्धती आज वापरून चालणार नाही. उदाहरणार्थ, पोस्ट खात्याच्या कारभारात बदल करायला पाहिजेत. त्यातील तार खाते बंद करायला किती उशीर केला आपण. तेच त्यातील फोन सेवेलाही लागू होते. तेथे माहिती तंत्रज्ञानातील अत्याधुनिक यंत्रणा राबवली पाहिजे. तसेच आता कुरिअर सेवा राबवली पाहिजे. याचबरोबर देशात त्यावेळी केलेले कायदे नियम आणि त्यांची घटना बदलली पाहिजे. यात भावनाविवश होण्यासारखे काहीही नाही. न्यायालयाचा कारभार बदलला पाहिजे. आज काळ बदलला आहे, त्याला अनुसरून कायदे केले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी आधुनिक पद्धतीनुसार झाली पाहिजे. सरंजामशाही अधूनमधून झटकली पाहिजे. तरच ती कात टाकण्याची शक्यता आहे. हरि ओम.